श्री सद्गुरु सत्यदत्त चरणार विद्याभ्यान महा चतुर्थोध्याय प्रारंभ। श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, आजपर्यंत झालेल्या संचित पापापासून रक्षण कर, अशी एकदाच प्रार्थना करणाऱ्यांचे जो परमात्मा रक्षण करतो, अशा परमात्म्याची त्याचे नित्य चिंतन करणाऱ्या भक्ताविषयी उपेक्षा बुद्धी कशी असेल। इकडे हुंडासुराने ते अभ्रक नेले असता प्रातःकाळी प्रस्वापिनी विद्येमुळे आलेली निद्रा दूर झाल्यावर सर्व लोक जागे झाले। राणी इंदुमती ही निद्रेतून जागी झाली। चहूकडे पाहिले, आपले बालक दिसत नाही, कोणी नेले ते कळत नाही, म्हणून अत्यंत दुःखित होऊन विलाप करू लागली। माझा सर्व लक्षणांनी युक्त देवपुत्राप्रमाणे असणारा श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांनी दिलेला व रक्षिलेला पुत्र कसा बरे नेला, कशासाठी नेला, हाय हाय हे पुत्रा गुणनिधाना, तू कोठे आहेस, असा विलाप करताना ती राणी मूर्छित झाली। पहा, तिसऱ्या अध्यायामध्ये आपण श्रवण केलेले आहे की हुंडासूर राक्षसाची मुलगी भाट लोकांची आपापसातली चर्चा ऐकते आणि तिला असं कळतं की आयुराजाचा मुलगा हुंडासुराचा नाश करणार आहे म्हणून। मग ती आपल्या हा घडलेला सगळा वृत्तांत आपल्या पित्याला सांगते। मग हुंडासूर योजना बनवतो आणि तो ठरवतो की या मुलाला मारलंच पाहिजे, काही करून मारलंच पाहिजे। मग तो त्याच्या जन्माच्या वेळी प्रसूतिगृहामध्ये एका दासीच्या अंगात प्रवेश करतो आणि प्रवेश करून आपल्या मंत्रविद्येच्या आधारे सगळ्यांना तो निद्रा आणतो। तो मायावी राक्षस असतो, त्यामुळे सर्व झोपी जातात। त्यावेळेस तो त्या मुलाचे अपहरण करतो। मग या चौथ्या अध्यायामध्ये सूत पुढे सांगू लागतात, मायावी हुंडासुराने प्रस्वापिनी विद्या तिचा वापर करून जी लोकांना निद्रा आलेली होती त्या निद्रेतून सर्व लोक जागे होतात। सर्वांबरोबर राणी इंदुमती ही निद्रेतून जागी होते। ती चारी बाजूला बघते तर तिचं बालक कुठं दिसत नाही। चारी बाजूला शोध घेऊनही बालकाचा कुठेही पत्ता लागत नाही। यावरून तिने ओळखले, व्हायला लागलं तिला, एकच टाहो फोडायला सुरुवात केली की माझा देवाप्रमाणे असणारा पुत्र श्री सद्गुरू सत्य दत्तात्रयांनी दिलेला आशीर्वाद, त्यांनी रक्षण केलेला पुत्र कसा बरे नेला, कोणी नेला, कशासाठी नेला, धाय मोकलून ती रडायला लागली आणि दुःखाचा विलाप करत राणी मूर्छित झाली। पुढे आयु राजाही ही अप्रिय वार्ता ऐकून सुतिकागृहामध्ये आला। तिथे मूर्छित पडलेल्या राणीस पाहून अतिशय विव्हळ व दीन होऊन विलाप करू लागला। तो म्हणाला, श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांच्या प्रसादाचे फळ अक्षय असते असे मी ऐकले आहे। त्यांच्या कृपाप्रसादाने मला उत्तम व गुणवान पुत्र प्राप्त झाला, पण एकाएकी हे संकट कशामुळे प्राप्त झाले हेच समजत नाही। दुःख अतिरेकाने राजा पुन्हा म्हणाला, या लोकी धर्माचरणाचे फळ नाही का, तसेच तपश्चर्या व दानाचाही काही उपयोग नाही, असे मला माझा सुपुत्र एकाएकी नाहीसा झाल्याने निश्चित वाटू लागले आहे। हे दीनवत्सला श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेय, या आर्त भक्ताचे आपणच रक्षण करावे। तेव्हा श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांनी प्रेरित असे दिव्य दर्शन नारद मुनी तेथे आले। हरिभक्त नारद मुनींना येताना पाहून आयुराजा त्यांना सामोरा गेला व त्यांचे यथाविधी पूजन करून आपले दुःख त्यांना निवेदन केले। पहा, राजा आयुच्या कानावरही ही बातमी जाते। त्यावेळेस तो सुतिकागृहामध्ये येतो आणि तिथे आपल्या राणीला बेशुद्ध अवस्थेत बघून राजाची अवस्था फार दीन झाली आणि तोही शोकाकुल अवस्थेत म्हणू लागला की श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांच्या प्रसादाचे फळ तर अक्षय असते असं मी ऐकलेलं आहे। मग त्यांच्या आशीर्वादाने मला झालेला पुत्र, गुणवान पुत्र, एकाएकी नाहीसा कसा झाला, एकाएकी असं कसं संकट माझ्यावरती आलं हेच मला कळत नाही।
तो सद्गुरूंचा दावा करू लागला आणि त्यांचे मुलाचे सद्गुरू सत्त दत्तात्रेयांनी रक्षण करावे अशी विनंती करू लागला. तेवढ्यात नारद मुनी तेथे प्रकट झाले. पुढे हरिभक्त नारद मुनींना येताना पाहून आयुराजा त्यांना सामोरा गेला व त्यांचे यथाविधी पूजन करून आपले दुःख त्यांना निवेदन केले. त्याचे बोलणे ऐकून नारद म्हणाले, राजा, विनश्वर पुत्रापासून तुला काय लाभ मिळणार? तसेच गृह, क्षेत्र, शरीर याचा तरी तुला काय उपयोग होणार? नित्य प्रकाशमान आनंद रूप श्री सद्गुरू सत्य दत्तात्रय हृदयातच आहेत. त्यांनाच तू शरण जा. ज्या पुत्राकरिता तू शोक करीत आहेस त्याला मारण्याकरिता हुंडासुराने उचलून नेला असताही दैवयोगाने एका श्रेष्ठ ऋषींच्या आश्रमात तो सुरक्षित आहे. धनुर्विद्येत निपुण होऊन लवकरच तो हुंडासुराचा नाश करेल. नंतर पत्नीसह इकडे येईल. या लोकी राजसुख भोगून मर्त्य असूनही इंद्रपदाचा उपभोग घेईल. असे सांगून नारद निघून गेले व ते वृत्त राजाने राणीस सांगितले. हे प्रिये, देव ऋषींची वाणी सत्य आहे. तसेच श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचा वरही सत्यच आहे. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचा प्रसाद खोटा कसा बरे होईल? म्हणून शरीर शोषण करणारा शोक तू सोडून दे. पहा, नारद मुनी प्रकट झाल्यानंतर राजा आयुने त्यांची यथाविधी पूजा केली. पूजन करून त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. मग आयुराजाचे बोलणे ऐकून नारद मुनी राजाला म्हणतात की विनश्वर पुत्रापासून तुला काय फायदा मिळणार आहे? तू एक काम कर, तुझ्या हृदयातच श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय आहेत. त्यांनाच तू शरण जा. ज्या पुत्रासाठी, ज्या मुलासाठी तू शोक करत बसला आहेस त्याला मारण्यासाठी हुंडासुराने उचलून नेला असतानाही दैवी योगाने तो एका श्रेष्ठ ऋषींच्या आश्रमात सुरक्षित आहे आणि धनुर्विद्येमध्ये तो पारंगत झालेला आहे. तो लवकरच हुंडासुराचा नाश करून आपल्या पत्नीसह इकडे येईल आणि या लोकी राज्यसुख भोगून मर्त्य असून सुद्धा, मर्त्य म्हणजे पृथ्वीला मृत्यूलोक म्हणतात, येथील सर्व जीवांचा मृत्यू होतो. त्यामुळे तो युवक, तो मुलगा मर्त्य असून सुद्धा इंद्रपदाचा उपभोग घेईल असं नारद मुनी त्या राजाला सांगतात आणि निघून जातात. मग हा घडलेला प्रकार, हे वृत्त राजा राणीला सांगतो. तो समजावून सांगतो की देवऋषींची वाणी सत्य आहे. तसेच श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचा आपल्याला मिळालेला वर तोही सत्यच आहे. तो खोटा ठरू शकत नाही. म्हणून शरीराला त्रास होणारा, वेदना होणारा हा विनाकारणीचा शोक तू सोडून दे. पुढे देव ऋषी नारदावरील विश्वासामुळे श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचे महात्म्य स्मरण करून त्यांचे पूजन करून ते राजा राणी सुखी झाले. राजाने आपल्या राणीचे सांत्वन करून ज्याप्रमाणे नारद मुनींनी सांगितलेले की सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचे तुम्ही पूजन करा, त्या विश्वासाने राजाने श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांच्या महात्म्याचे नित्य स्मरण करून, नित्य पूजन करून ते दोघेही राजा राणी सुखी होतात. पुढे या उपासनेच्या प्रभावाने प्रेरित झालेले मुनिश्रेष्ठ वसिष्ठ एके दिवशी नहुषाला बोलावून म्हणाले, हे नहुषा, तू आयुराजा व इंदुमती राणी यांचा पुत्र आहेस. हा मुलगा हुंडासुराला मारील. हे चारणांचे बोलणे ऐकून मृत्यूच्या भीतीने तुलाच मारून टाकण्यासाठी हुंडासुराने सुतिका गृहातून उचलून घरी नेले. नंतर तुला ठार मारण्यासाठी आचार्याजवळ दिले. पण सुदैवाने त्या आचार्यालाच दया उत्पन्न होऊन त्याने तुला या आश्रमात आणून ठेवले. हे चंद्रवंशास भूषण असणाऱ्या वत्सा,
तुझे पालनपोषण आजपर्यंत आमच्याकडून झाले, तथापि तू खरा क्षत्रिय आहेस, म्हणून हिंस्र पशूंचा नाश करण्यासाठी तू मृगया कर. हे आयुष्यमान महाबाहो, धनुर्विद्या निष्णांत अशा नहुषा, श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय तुझे पाठीराखे असल्यामुळे तू लवकर जाऊन हुंडासुराचा नाश कर. पहा, राजा आयूचा आणि इंदुमती राणीचा मुलगा वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये वाढत होता. वशिष्ठ ऋषींनी त्याचे नाव नहुष असे ठेवलेले होते. तो सर्व विद्यांमध्ये पारंगत झालेला होता. तो मोठा झाल्यावर त्याला वशिष्ठ ऋषींनी बोलावून घेतले आणि सांगितले. वशिष्ठ ऋषींनी सर्व हकीकत, सत्य हकीकत त्याच्या पुढे प्रकट केली. ते म्हणाले, हे नहुषा, तू आयुराजाचा आणि इंदुमती राणींचा पुत्र आहेस. तुझ्या जन्माच्या अगोदर भाटांचे बोलणे ऐकून मृत्यूच्या भीतीने हुंडासुराने, कारण भाटांचे बोलणे असे होते की हा मुलगा हुंडासुराचा नाश करील, ते बोलणे ऐकून हुंडासुराने मृत्यूच्या भीतीने तुला मारून टाकण्यासाठी प्रसूतीच्या वेळी, तुझ्या जन्माच्या वेळी सुतिकागृहातून तुला उचलून आणले आणि तुला ठार मारण्यासाठी आचार्याच्या जवळ दिले. त्याच्या मनात दया उत्पन्न झाली. सुदैवाने त्याने तुला आपल्या आश्रमात ठेवले. तेव्हा आता तू ज्या कार्यासाठी तुझा जन्म झालेला आहे ते कार्य सिद्धीच नाही, ते कार्य कर. तू धनुर्विद्येत आणि संपूर्ण शस्त्रविद्येत पारंगत असा झालेला आहे, तेव्हा तू लवकरात लवकर हुंडासुराचा नाश कर. पुढे, ब्राह्मण देव हे सर्व संकटापासून तुझे रक्षण करोत. तो हुंडासूर निष्प्रभ हो, तुला विजय प्राप्त हो, असे सांगून श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांनी त्याला युद्धाकरता पाठविले. ज्याला सर्वांचा आशीर्वाद मिळाला आहे असा नहुष श्रद्धा भक्तिपूर्वक श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांना नमस्कार करून श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचे स्मरण करून म्हणाला, जो गर्भधारणापासून आजपर्यंत स्नेहाने माझे रक्षण करता झाला, तो अत्रिनंदन युद्धामध्ये जय देऊन माझे रक्षण करो. याप्रमाणे बोलून तो नहुष हुंडासुराला मारण्यासाठी निघाला. त्यावेळी देवांनी पुष्पवृष्टी केली व ऋषींनी आशीर्वाद दिला. त्यावेळी इंद्राच्या आज्ञेने त्याचा सारथी मातली नहुषाजवळ रथासह येऊन म्हणाला, मला देवेंद्राने तुझ्या साह्यासाठी मुद्दाम पाठवले आहे, म्हणून मी आणलेल्या या दिव्य अश्व जोडलेल्या रथामध्ये बसून हुंडासुराचा तू नाश कर. हे ऐकून नहुष आनंदी झाला व नमस्कार करून रथामध्ये बसला. पहा, वशिष्ठ ऋषींनी नहुषाला सर्व हकीकत सांगितली आणि स्वतः त्यांना विजय प्राप्त हो असा आशीर्वाद देऊन, सर्व ऋषीमुनींनी आशीर्वाद देऊन श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांनी त्याला आशीर्वाद दिला आणि युद्धासाठी पाठवले. त्यावेळी सर्व देवदेवतांनी नहुषावरती पुष्पवृष्टी केली. इंद्रदेवाने तर त्याचा स्वतःचा सारथी मातली याला नहुषाच्या मदतीसाठी अश्वघोड्यांनी युक्त असा रथ पाठवला. मातली सारथी नहुषाला म्हणतो की इंद्रदेवाने हा दिव्य अश्व जोडलेला रथ तुला हुंडासुराचा नाश करण्यासाठी दिलेला आहे, याचा स्वीकार कर आणि युद्धामध्ये तू याचा वापर करून विजयी हो. पुढे, वेदोक्त मंत्रांनी सिद्ध होऊन चिलखत घालून हुंडासुराला मारण्यासाठी निघाला, तेव्हा त्याच्या साह्यास देव सैनिकही निघाले. नहुषाचे सैनिक सिद्ध, गुह्यक, गंधर्व, यक्ष, विद्याधर, सर्प यांनी केलेला कलकलाट ऐकून भयभीत झालेला हुंडासूर म्हणाला, हे दूता, जा, हा मोठा कोलाहल कोठून ऐकू येत आहे हे जाणून लवकर परत ये.
दूत हुंडासुराच्या आज्ञेप्रमाणे तिकडे गेला व काय आहे ते जाणून परत येऊन हुंडासुरास म्हणाला, आयुराजाचा पुत्र नहुष मोठा शूर व अजिंक्य असा इंद्राच्या रथात बसून युद्धासाठी आलेला आहे. हे ऐकून क्रुद्ध झालेल्या हुंडासुराने भार्या, दासी व आचारी यांना बोलावून विचारले, अरे तुम्ही तो बालक मारला किंवा नाही ते खरे सांगा. तेव्हा ते म्हणाले, त्याच वेळी त्या बालकास मारले व त्याचे मांस आपण खाऊनही टाकले. खरोखर दैव हेच प्रबल आहे असे मानून ज्याची आज्ञा उग्र व कठोर आहे असा तो हुंडासूर दैत्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांनी युद्ध करण्यासाठी रणांगणावर जावे. जे कोणी भिवून राहतील त्यांना येथेच क्षणात ठार मारीन. दैत्यांना अशी आज्ञा करून तो हुंडासूर चिलखत घालून दैत्य सेनेसह नहुषाबरोबर युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर गेला. पहा, नहुष हुंडासुराला मारण्यासाठी सर्वांचे आशीर्वाद घेऊन अंगात चिलखत घालून युद्धासाठी निघालेला आहे. त्याच्याबरोबर देव सैनिकही त्याच्याबरोबर युद्धामध्ये सामील झाले. नहुषाबरोबर नहुषाचे सैनिक सिद्ध असे होते. त्याच्याबरोबर गुह्यक, गंधर्व, यक्ष, विद्याधर, सर्प अशा विविध प्रकारच्या सैनिकांनी त्याची साथ दिली होती. ते युद्धामध्ये सामील झाले होते. या संपूर्ण सैनिकांचा कलकलाट, युद्धासाठी युद्ध गर्जना यांचा गोंधळ ऐकून, यांचा कालवा ऐकून हुंडासूर अस्वस्थ होतो आणि स्वतःच्या दूताला आज्ञा देतो की हा कोणता कोलाहल आहे, हा कसला गोंधळ आहे, कालवा आहे, तो जाऊन ऐक आणि मला त्या गोष्टीची यथोचित कल्पना दे. आज्ञेप्रमाणे दूत सर्व खबरबात घेऊन पुन्हा हुंडासुरासमोर पुढे उभे राहतो आणि सांगतो की आयुराजाचा मुलगा तुम्हाला मारण्यासाठी इंद्राचा रथ घेऊन युद्धासाठी भले मोठे सैन्य घेऊन आलेला आहे. हे सर्व ऐकल्यानंतर हुंडासूर अतिशय क्रोधित होतो, अतिशय क्रुद्ध होतो आणि स्वतःची पत्नी, दासी व आचार्य यांना बोलवून तो विचारतो की मी तर तुम्हाला हे बालक मारण्यासाठी दिले होते, मग हा मुलगा माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही मारला की नाही ते खरोखर मला सांगा. भयभीत झालेले तिघही हुंडासुराला सांगू लागले की तुमच्या आज्ञेप्रमाणे आम्ही तो मुलगा मारला आणि तुम्हाला तो शिजवून तुम्ही तो खाऊनही टाकला. आपण पाहिलं आहे त्या आचार्याने आणि दासीने हरणाचे मूल, हरणाचे पिल्लू आणून हुंडासुराला खायला दिलेले असते. पण या ठिकाणी ते हुंडासुरासमोर खोटं बोलतात. पुढे हुंडासूर सर्व सैनिकांना युद्धासाठी तयार करतो आणि आदेश देतो, सर्वांनी युद्धासाठी तयार व्हावे आणि जे कोणी तयार होणार नाहीत त्यांना मी याच ठिकाणी ठार मारीन. पुढे अत्यंत रागावलेला हुंडासूर गर्जना करीत नहुषासमोर येऊन म्हणाला, अरे माणसाच्या पोरा, उगीच गर्जना करू नकोस. मी मोठा प्रतापी हुंडासूर आहे. जर तू माझ्यासमोर युद्धाकरता उभा राहशील तर या देवांसह जिवंत परत जाणार नाही. ते ऐकून नहुष म्हणाला, चंद्रवंशात उत्पन्न झालेल्या कोणत्याही राजाचे चरित्र असे भित्रेपणाचे कधीच असणार नाही. तू जर शत्रू असशील तर युद्ध कर. येथे नुसता वाचाळपणा काय कामाचा? सुरुवातीपासून मला मारण्यासाठी तू टपला आहेस, पण तुझाच प्राण हरण करणारा मी आहे हे लक्षात ठेव. भगवान श्री सद्गुरू सत्य दत्तात्रेय ज्याचे रक्षक आहेत अशा माझ्यावर कोणता मूर्ख हल्ला करेल? पहा, हुंडासूर सर्व सैनिकांना घेऊन युद्धभूमीमध्ये रणांगणावर आलेला आहे आणि तो नहुषासमोर उभा राहून त्याला गर्जना करतो युद्धासाठी आणि ललकारतो. अत्यंत क्रोधित अशा अवस्थेत तो नहुषाला म्हणतो, अरे हे माणसाच्या मुला, उगाच विनाकारण तू कशासाठी गर्जना करत आहेस? मी तर खूप मोठा प्रतापी असा हुंडासूर आहे.
जर तू माझ्याशी युद्ध करशील आणि माझ्या समोर युद्धासाठी उभा राहशील तर मी या देवदेवतांसह कोणालाही जिवंत ठेवणार नाही. हुंडासुराचे असे बोलणे ऐकल्यानंतर नहुषही आवेशामध्ये येतो आणि तो त्याला ललकारतो आणि म्हणतो, चंद्रवंशाच्या इतिहासात जे जे राजे झाले, ज्यांनी ज्यांनी राजे म्हणून जन्म घेतला, त्यांचा भित्रेपणाचा कधीही इतिहास नाही. तेव्हा तू व्यर्थ बडबड बंद कर आणि जर खरा शूर असशील तर माझ्याशी युद्ध कर. मला माहीत आहे की तू माझा प्राण घेण्यासाठी लहानपणापासूनच तू माझ्या जीवनावरती, माझ्या प्राणावरती टपलेला आहेस आणि ज्या व्यक्तीला, ज्या माणसाला खुद्द भगवान श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय ज्या माणसाचे रक्षक आहेत, अशा माणसावर कोणता तरी मूर्ख हल्ला करील का? पुढे असे कठोर बोलून धनुष्य आर्कन ओढून त्यावर बाण लावून सैन्यांसह ते परस्पर युद्ध करू लागले. अहोरात्र ते तुंबळ युद्ध चालले होते. त्यात पुष्कळ हत्ती घोडे घायाळ झाले, काही मृत झाले, रथभग्न झाले. मांसरूपी कर्दमांनी युक्त अशा असुरांच्या शरीरातील रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. शेवटी श्री सद्गुरूंना वंदन करून अत्रिनंदन श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचे स्मरण करून नहुषाने वासवी शक्ती हुंडासुरावर सोडली. तिच्या योगे तो असुर छिन्न भिन्न होऊन मरण पावला. पहा, युद्धाला सुरुवात झाली. अतिशय महाभयंकर तुंबळ असं युद्ध सुरू झाले. त्यामध्ये अगणित असे हत्ती घोडे आणि अगणित असे दैत्य मारले गेले. शेवटी श्री सद्गुरू सत्य दत्तात्रेयांचे स्मरण करून नहुषाने वासवी शक्ती हुंडासुरावर सोडून हुंडासुराचा नाश केला. पुढे यानंतर रंभेला बरोबर घेऊन अशोक सुंदरी विजयी नहुषाजवळ येऊन म्हणाली, हे नहुषा, मी तुझी धर्मपत्नी आहे, म्हणून तू माझ्याबरोबर विवाह कर. हे ऐकून नहुष म्हणाला, श्री सद्गुरू सत्य दत्तात्रेयांची आज्ञा असेल तरच मी तुझ्याशी विवाह करीन. हे तुला पटत असेल तर पहा, बरे आहे. असे म्हणून आनंदाने ती त्याच्या रथात बसली. नहुषाने वशिष्ठ ऋषींकडे येऊन सर्व वृत्त त्यांना कथन केले. ते ऐकून आनंदित झालेले वशिष्ठ महर्षी सुलग्न समयी अशोक सुंदरी व नहुष यांचा विवाह करते झाले. पहा, युद्ध समाप्त होते. नहुष हुंडासुराचा वध करतो. युद्ध संपल्यानंतर अशोक सुंदरी ही अप्सरा रंभेला, म्हणजे रंभा ही अप्सराच असते, रंभेला घेऊन नहुषाजवळ येतात आणि म्हणतात की, हे नहुषा, मी तुझी धर्मपत्नी आहे, तू माझ्याबरोबर लग्न कर. आपल्याला आठवत असेल, नारद मुनींनी आयुराजाला भाकीत सांगितले होते की हा मुलगा नहुष, तुझा मुलगा कुठेही गेलेला नाही, तो आश्रमात वाढतोय आणि तो हुंडासुराचा नाश करून आपल्या पत्नीसह या नगरात पुन्हा येईल. याचा अर्थ नहुषाचा आणि अशोक सुंदरीचा विवाह ठरलेला होता. त्याप्रमाणे ती नहुषाला सूचित करण्यासाठी आली. त्यावेळी नहुष अशोक सुंदरीला म्हणतो, जर श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांनी आशीर्वाद दिला, परवानगी दिली, तरच मी या लग्नाला तयार आहे, तरच मी तुझ्याशी लग्न करीन. पुढे ते दोघे वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात येऊन वशिष्ठ ऋषींना हा घडलेला सर्व वृत्तांत त्यांनी सांगितला. वशिष्ठ ऋषी अतिशय आनंदित झाले आणि त्यांनी नहुष आणि अशोक सुंदरीचा विवाह करून दिला. पुढे नंतर त्यांनी नहुष व पत्नी यांना माता पित्यास भेटण्यासाठी जाण्याची आज्ञा दिली. वशिष्ठ ऋषींना नमस्कार करून प्रभेसह प्रकट होणाऱ्या सूर्याप्रमाणे आपल्या भार्येसह रथारूढ होऊन नहुष माता पित्यांकडे येऊन त्यांना नमस्कार करून त्यांचा शोक नाहीसा करता झाला.
श्री सद्गुरु सत्त दत्तात्रेयांची कृपा व सद्गुरु वचन यांची आठवण होऊन रतिमदनाप्रमाणे असलेल्या आपल्या सुनेला व मुलाला पाहून राजा राणी आनंदित झाले. आयुराजाने त्या नहुषाचा यथाविधी राज्याभिषेक केला व त्या राज्याचे रक्षण नहुषाने उत्तम प्रकारे यथाशास्त्र केले. सम्राट नहुष इहलोकी उत्तम सुख भोगून त्याच देहाने चिरकालपर्यंत इंद्रपदाचाही उपभोग घेता झाला. नंतर आयुराजाने यथाशास्त्र वानप्रस्थाश्रम स्वीकारून पत्नीसह वनामध्ये वास्तव्य केले. नंतर आयुराजा राणी अत्रिनयन श्री सद्गुरु सत्त दत्तात्रेयांच्या नित्य ध्यान प्रभावाने अक्षय अशा सायुज्य मुक्तीप्रत प्राप्त झाले. अर्थार्थी भक्त नहुषही श्री सद्गुरु सत्त दत्तात्रेयांची उपासना करून सर्व ऐहिक सुखांचा उपभोग घेऊन मुक्त झाला. असा श्री सद्गुरु सत्त दत्तात्रेयांचा महिमा आहे. त्यांचा कुणीही भक्त नाश पावत नाही, तर उत्तरोत्तर कल्याणासच प्राप्त होतो. पहा, वशिष्ठ ऋषी नहुषाचा आणि अशोक सुंदरीचा विवाह लावून देतात आणि पुढे त्यांना माता पित्यांची म्हणजे आईवडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी जाण्याची, स्वतःच्या राज्यामध्ये जाण्याची आज्ञा देतात. नहुषाने संपूर्ण बालपण वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये घालवलेले असते. त्या ठिकाणी त्याने संपूर्ण विद्या ग्रहण केलेली असते, धनुर्विद्या तसेच अनेक शस्त्रविद्या पारंगत तो झालेला असतो. आणि ज्या कार्यासाठी नहुषाचा जन्म झालेला असतो ते कार्य सिद्धीस नेऊन म्हणजे हुंडासुराचा वध करून, हुंडासुराचा नाश करून तो अशोक सुंदरीसह वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात जातो. त्यांना सर्व हकीकत सांगतो. वशिष्ठ ऋषी आनंदाने त्या दोघांचे लग्न लावून देतात. पुढे वशिष्ठ ऋषी त्याला आईवडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज्ञा देतात. तर वशिष्ठ ऋषींना तो नमस्कार करतो आणि एका दिवशी पहाटेच्या वेळी तो आपल्या पत्नीसह रथावर स्वार होऊन आपल्या माता पित्यांकडे आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांचे दुःख नाहीसे करण्यासाठी तो त्यांच्यासमोर सादर होतो. माता पित्यांना नहुषाला पाहून आणि आपल्या सुनेला पाहून अतिशय आनंद होतो. आयुराजासुद्धा नहुषाचा यथाविधी असा राज्याभिषेक करतो आणि त्याचा राज्याभिषेक करतो. नारद मुनींनी भविष्यवाणी केल्याप्रमाणे नहुष देखील सम्राट म्हणून चिरकालपर्यंत इंद्रपद भोगतो. पुढे आयुराजा आणि राणी इंदुमती हे श्री सद्गुरु सत्त दत्तात्रेयांच्या नित्य ध्यानाने, नित्य उपासनेने प्रभावित होऊन अक्षय अशा सायुज्य मुक्तीला प्राप्त होतात. ज्यावेळी आयुराजा नहुषाचा राज्याभिषेक करतो त्यावेळी आयुराजा आणि राणी इंदुमती दोघेही वानप्रस्थ स्वीकारतात आणि वनामध्ये राहण्यासाठी, वास्तव्य करण्यासाठी निघून जातात. त्यावेळी ते श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेयांचे पूजन करून, उपासना करून, ध्यान करून ते सुद्धा सायुज्य मुक्तीला प्राप्त होतात. पुढे भक्त नहुषही श्री सद्गुरु सत्त दत्तात्रेयांची नित्य उपासना करून, पूजा अर्चा करून आणि सर्व सुखाचा उपभोग घेऊन राज्य, इंद्रपद हे सर्व भोगून तो सुद्धा मुक्त होतो. तर असा श्री सद्गुरु सत्त दत्तात्रेयांचा महान असा महिमा आहे. ज्या ज्या भक्तांवर श्री सद्गुरु सत्त दत्तात्रेयांचा कृपा आशीर्वाद असतो असा भक्त कधीही नाश पावत नाही, तर त्याचे जीवनाचे कल्याणच होत असते. इति श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा चतुर्थोध्यायः
ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः।